चपाती जेव्हा आपण खातो तेव्हा डिरेक्टली ती रक्तात जाऊन म्हणजे शरीरात जाऊन प्रोटीन्स मध्ये व्हेजिटेरियन मध्ये पहिल्यांदा तुम्ही सगळी डेअरी आपण जेव्हा म्हणतो तेव्हा ही सगळी प्रोटीन सोर्स आहे तो. मग दूध, दही, पनीर, चीज हे सगळं त्याच्यात प्रोटीन आहे. त्यामुळे डेअरी पण आपल्या ताटात. मूग आहे, मूग हे त्यातल्या त्यात सेकंड क्लास मध्ये चांगलं मूग आहे, सगळ्यात जास्त प्रोटीन असतं. हा, मसूर आहे, मटकी आहे. येस. सो सकाळी ना आपला सकाळी 10 पर्यंत ना आपला मेंदू खूप ऍक्टिव्ह असतो आणि तेव्हा तुम्ही एक जरा हेवी ब्रेकफास्ट केला तर काही हरकत नाही. भाजी ही आपल्याकडे खरं तर खूपच नावाला खाल्ली जाते, कारण चपाती आणि भाजी ही भाजी एकदम लावून खाल्ली जाते. 30% भाजी असते, 70% चपाती असते. आणि इव्हन आपली भाजी तशीच राहते, पण आपली 1-2 चपात्या कधी संपतात हे कळत नाही. चिकन मध्ये फायबर असतं नाही. कुठल्याच नॉनव्हेज प्रकारात अंड्यांपासून आपण जर घेतलं कशातही फायबर नाही. नमस्कार, मी रोहित हरीप. सकाळ डिजिटलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. अन्न ही पृथ्वीवरच्या सगळ्या सजीवांची एक मूलभूत गरज. आपण हे शाळेतच शिकतो. पण या सजीवांमध्ये मनुष्य असा प्राणी आहे ज्यामध्ये 2 प्रकार असतात. पहिला प्रकार असतो जो जगण्यासाठी जेवतो आणि दुसरा जो असतो तो जेवणासाठी जगतो. गेल्या 30 वर्षात आपलं जेवण या विषयावरती खूप प्रचंड प्रमाणात संशोधन झालेलं आहे आणि या संशोधनातनं अनेक नवीन गोष्टी देखील शास्त्रीयदृष्ट्या समोर आलेल्या आहेत. पण गेल्या काही वर्षात जशी आपली लाईफस्टाईल बदलली तसे आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्या, आपल्या ताटातले घटक देखील बदलले. सध्याच्या काळात म्हणजे विशेषतः गेल्या 10 वर्षात जेव्हापासून इंटरनेटचं जे सगळं माध्यम आहे ते फोफवलेलं आहे, ते फोफवल्यापासून ऑनलाईन माध्यमातून होणाऱ्या माहितीचा मारा, आपल्या हातात असलेल्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी यातनं खूप चित्रविचित्र आणि नवीन नवीन माहिती आपल्यावरून आदळत असते. पण यातली कुठली माहिती खरी, कुठली खोटी, यातलं शास्त्र काय, याच्यामागचं सायन्स काय, ह्याच्याबद्दल मात्र अनेक लोक अनभिज्ञ असतात. या सर्वसामान्य लोकांसाठी त्यांचे काही भ्रम, गैरसमज दूर करण्यासाठी आणि आपण जेवताना काय जेवावं, आपल्या जेवणाच्या ताटात काय असावं, हाच विषय आपण आज घेऊन आलो आहोत. या विषयावर आपल्याबरोबर बोलण्यासाठी आहेत डॉक्टर मृदुल कुंभोजकर. त्यांच्याकडनं आपण आपल्या जेवणाच्या ताटात काय असावं, काय खावं, काय खाऊ नये, काय प्यावं, काय पिऊ नये, या सगळ्या विषयांची माहिती घेणार आहोत. त्याशिवाय आम्ही काही प्रश्नही गोळा केलेले आहेत आपल्या प्रेक्षकांकडनं, ते देखील आम्ही घ्यायचा या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न असेल. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि जर का तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आपण या नव्या एपिसोडला सुरुवात करूया डॉक्टर मृदुल यांच्यासोबत. मी त्यांच्याकडे जातो. डॉक्टर मृदुल, तुमचं सकाळ माध्यम समूहामध्ये स्वागत आहे. खरं तर आपला विषय आजचा आहे की जेवणाच्या ताटात काय असावं, म्हणजे आपल्या प्रेक्षकांना पण ते सोप्या शब्दात कळवा म्हणून मी शॉर्टमध्ये सांगतोय. पण आधी आपण विषयाला सुरुवात करण्यात आधी तुम्ही एकदा आमच्या प्रेक्षकांना तुमची ओळख करून द्या. नमस्कार, माझं नाव मृदुल महेंद्र कुंभोजकर. मी MBBS आहे. मी नगरमधून MBBS केलं आणि त्यानंतर मी मास्टर्स केलं औंध डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल. मग मी आत्ता दिल्लीच्या डी लाईफ इन्स्टिट्यूटची मेंबर आहे, पॅनलवरती वर्किंग ॲज लो कार्ब न्यूट्रिशनिस्ट. डॉक्टर मृदुल, आपण सुरू करताना जो आपला विषय होता जेवणाचं ताट, तर सुरुवात करताना पहिलाच प्रश्न असा येतो की हे जेवणाचं ताट जे असतं आपलं, त्याचा आकार, त्यातले सगळे पदार्थ हे गेल्या काही वर्षात बदलत गेलेत. तर जे आता आपले सगळे प्रेक्षक बघतायत, तुम्ही काय सांगताल की आजचं आपलं जेवणाचं ताट हे आयडियली कसं असायला हवं, त्यात कुठले पदार्थ असायला हवेत, कुठले पदार्थ नसायला हवेत आणि कुठल्या वर्गासाठी ते ताट कसं असावं? ओके, सो आपण आता जर इंडियन प्लेट आपली बघितली तर आपल्याला माहिती आहे की मॅक्रो न्यूट्रिएंट्स असतात आणि एक मायक्रो असतात. मॅक्रोचा अर्थ म्हणजे मोठी क्वांटिटी, मायक्रो म्हणजे लहान. मॅक्रो म्हणजे मोर दॅन 10 ग्रॅम पर डे जे तुम्ही खाताय ते मॅक्रोमध्ये येतं आणि लेस दॅन 10 ग्रॅम असेल तर ते मायक्रोमध्ये येतं. आता मॅक्रो न्यूट्रिएंट्स म्हणजेच कार्बोहायड्रेट, कार्बोदके, प्रोटीन्स आणि फॅट्स हे 3 महत्वाचे न्यूट्रिएंट्स आहेत जे मॅक्रो न्यूट्रिएंट्स आहेत. मायक्रोमध्ये विटॅमिन्स, मिनरल्स. ओके, आता आपल्याला या दोन्हीची सांगड घालून त्या ताटात आपल्याला सगळे पदार्थ ठेवायचे. त्यामुळे ताटात जे आहे आत्ता आपण बघितलं तर कार्बोहायड्रेटचं प्रमाण थोडंसं जास्त असतं, कुठेतरी थोडंसं प्रोटीन्स असतात आणि फॅट्स हे रादर नाहीच, कारण जितकं आपण कुकिंग करतोय तेवढेच फॅट्स म्हणजे तेल वगैरे. तर ही प्रपोर्शन आत्ता आहे. म्हणजे तसं बघितलं तर एक 2/3 पोर्शन हा कार्बोहायड्रेटचा असतो आपल्या डिशमध्ये. मला विचारायचं असं आहे की समजा जेवणाचं ताट आपण लावतोय घरी, रोज सगळ्यांच्या घरी, आपल्या भारतीय जर का आपण पद्धत बघली त्यामध्ये पोळ्या, चपाती, भात, आमटी, कोशिंबिरी,
म्हणजे सॅलड ज्याला म्हणतो आपण, ते चटण्या हे पदार्थ जास्त प्रामुख्याने असतात. यातलं जर का आयडियल ताट आपल्याला करायचंय तर त्यात कुठले क्वांटिटी कशी असावी त्यातली? सो आपण आता थोडंसं आपली एक हिस्ट्री बघूया. तर इव्होल्युशन ऑफ ह्युमन बिंग म्हणतो आपण, उत्क्रांती मानवाची जशी झाली, तर एक 55 कोटी वर्ष आधी ते आत्ता 10,000 वर्ष पर्यंत तो जो काळ होता तो प्री ॲग्रिकल्चर काळ होता. तर त्याच्यामध्ये जे मानव जसे जसे इव्हॉल्व्ह, उत्क्रांती त्यांची होत गेली तसे तसे ते अर्थात शिकार संचयी होते, आपण म्हणतो हंटर गॅदरर, तसे होते ते. त्यांची हळूहळू उत्क्रांती झाली आणि एक 12,000 वर्षांपूर्वी जो एक म्हणतो आपण प्रजाती, ती होती होमोसेपियन्स, अ मॉडर्न ह्युमन बिंग. तो पहिल्यांदा अमेरिकेत दिसला गेला. तर त्याच्यानंतर हळूहळू सगळं एक ह्युमन इव्होल्युशन एंडला आलं. त्यानंतर मग एक आत्ता रिसेंटच 10,000 वर्षांपूर्वी जे पहिलं रेव्होल्युशन म्हणतो आपण, ते ॲग्रिकल्चर रिव्होल्युशन, हरित क्रांती आली. आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदा एकदा मानवाला कळायला लागलं की आता इझी फूड मिळतंय, म्हणजे पिकवून ग्राउंड मधून मिळतंय. म्हणजे पूर्वी माणूस शिकार करत फिरायचा. ऍग्रिकल्चर रिव्होल्युशन ज्याला तुम्ही म्हणता, ते आपल्या प्रेक्षकांना सोप्या शब्दात म्हणजे त्याला शेतीचा शोध लागला, शेती तंत्राचा शोध लागला आणि तो तंत्र त्याला सापडल्यानंतर तो सेटल झाला. म्हणजे त्याचं मग जे शिकार करत फिरणं होतं ते थांबलं आणि मग त्याला कळलं की एकाच ठिकाणून आपल्याला फिक्स सोर्स ऑफ फूड जे आहे ते मिळते, कारण की परत ती मूलभूत गरज आहे. आणि मग त्यानंतर तो सेटल झाला. कारण आधी तो खायचा जे काही शिकार केलेलं प्राणी शिजवून खायचा, त्याचबरोबर फळं असतील आणि भाज्या असतील, हे त्यांचं एक अन्न होतं आधी. त्यानंतर जेव्हा कळलं की आता हे इझिली ग्राउंड मधून मिळतंय, तर ते कल्टिवेशन आणि त्याचं सगळं ॲग्रिकल्चर, कृषी क्षेत्र आलं आणि ते सुरू झालं. पहिला एक 8,000 वर्षांपूर्वी जो पहिला जो काही एक जे पिकवलं गेलं ते होतं अर्थात तांदूळ पहिल्यांदा. त्याच्यानंतर मग हळूहळू गहू आले आणि गहू पहिल्यांदा टर्कीमध्ये एक एनकॉन नावाची त्याची एक प्रजाती होती, ते गहू आले. त्यानंतर मग हळूहळू सायरिया आणि मग ग्रीस, इंडिया असं सुरू झालं. सो आत्ता आधी जर आपण बघितलं थोडंसं, तर गहू, तांदूळ हे सगळे एक महत्वाचे घटक होते, त्याला आपण स्टेपल फूड म्हणतो, आणि ते ताटात असायचे. तसंच तेच सुरू झालं, कारण मानवाला कळायला लागलं की आता स्टोरेज जमतंय, स्टोअर करू शकतोय फूड. कारण आधी ते डिरेक्टली ते शोधत फिरायचे आणि मग शिकार करून जेवढं अन्न मिळायचं तेवढंच ते खायचे, नंतर परत नेक्स्ट मीलसाठी ते परत तसंच फिरायचे. तर ॲग्रिकल्चर रिव्होल्युशन नंतर असं झालं की आता हे अन्न इझिली अवेलेबल आहे आणि ते आपण स्टोअर करू शकतो आणि ते आपण कधीही खाऊ शकतो. तसंच त्यामुळे नंतर मग हे सगळं पीक एक एक आले, म्हणजेच गहू असतील, मका असेल आणि तांदूळ, हे सगळे ओघाने चालू झाले. सो अशा प्रकारे हे सगळं सुरू झालं आणि मग ताटात हळूहळू धान्य, तृणधान्य याचा समावेश सुरू झाला. पण मग आजच्या काळात परत आपण त्याच प्रश्नापाशी येऊया की आजच्या काळात आपल्या ताटात नेमकं हसायला काय हवं? म्हणजे कार्बोहायड्रेट्स प्रोटीनने कळलं, पण मग म्हणजे काय? कारण की हे मला थोडंसं तांत्रिक भाषेत होतंय, आपण ते सोपं करायला पाहिजे. म्हणजे समजा मी तांदूळ खाल्ला तर माझ्या पोटात काय जाईल? सो आता मग ती डिश, आपली जी प्लेट आहे ती तशी झाली की जिथे 2/3 आपण ग्रेन्स घेतो, धान्य घेतोय, भाजी आणि अजून काही छोटे काही जिन्नस असतील तर ते असतात. सो 2/3 पोर्शन हा कार्बोहायड्रेट आला. कार्बोहायड्रेट म्हणजे सगळे पिष्टमय पदार्थ, सगळे धान्य हे कार्बोहायड्रेटच्या सत्रात येतात. मग तिथून अगदी गव्हापासून ते आपला पास्ता, नूडल्स हे सगळं कार्बोहायड्रेटमध्ये येतं. पण मग तुमचं म्हणणं आहे की पास्ता, नूडल्स हे रोजच्या आहारात असायला हवे? नाही, अर्थातच नाही. कारण ह्याच्यामध्ये मी सांगते तसं एक क्लासिफिकेशन आहे. कार्बोहायड्रेट जेव्हा म्हणतो तेव्हा सिम्पल कार्बोहायड्रेट असतात आणि कॉम्प्लेक्स असतात. सिम्पलचा अर्थ असा की रिफाईंड, जी आपली साखर आहे किंवा आपलं सगळं जंक म्हणतो आपण, ब्रेड असेल, टोस्ट असतील, खारी असेल, हे सिम्पल झालं. आणि कॉम्प्लेक्स म्हणतो तर व्हीट म्हणजे गहू, नंतर तांदूळ असेल वगैरे, हे सगळं. तर आता हा पोर्शन जो आहे सिम्पलचा किंवा कॉम्प्लेक्सचा, दोन्हीचा पोर्शन मिळून कार्बोदके म्हणजे कार्बोहायड्रेट्स बनतात. आता कार्बोहायड्रेट जेव्हा आपण खातो, प्रत्येक मॅक्रोन्यूट्रियंटचं ब्रेकडाऊन होतं, त्याचं एक विच्छेदन होतं खाली शरीरात गेल्यावर. तसं पहिल्यांदा कार्बोहायड्रेट जेव्हा आपण खातो तेव्हा त्याचा पहिला प्रोडक्ट हा शुगर आहे. म्हणजे मध्ये इंटरमिडिएटरी प्रोडक्टच नाही. चपाती जेव्हा आपण खातो तेव्हा डिरेक्टली ती रक्तात जाऊन म्हणजे शरीरात जाऊन त्याची शुगर होते. सो हे कार्बोहायड्रेटचं मेटाबॉलिझम, म्हणजे आपण जेव्हा खातोय
कार्बोहायड्रेट, तेव्हा मध्ये कुठलाही प्रोडक्ट न बनता डिरेक्टली त्याची एक साखर बनते आणि ती स्टोर होते ऍज अ सोर्स ऑफ एनर्जी. म्हणजे एक शरीराला जी ऊर्जा मिळते ती कार्बोहायड्रेट पासून. त्यामुळे तो फर्स्ट सोर्स आहे कार्बोहायड्रेट. तर जे मेटाबॉलिझम म्हणतो आपण, चयापचय क्रिया, तर ती कार्बोहायड्रेट खाल्ल्या खाल्ल्या लगेच शुगर होते, म्हणून आपण म्हणतो की आपल्याला इन्स्टंट एनर्जी कार्बोहायड्रेटने मिळते. सो हे कार्बोहायड्रेट. थोडक्यात तुम्ही सांगताय की एनर्जी मिळण्यासाठी तुमच्या ताटामध्ये कार्बोहायड्रेट्स हवेत. येस. हा, सो कार्बोहायड्रेट हवेत. आता त्याच्यानंतर दुसरा कॉन्स्टिट्युएंट आहे तो म्हणजे दुसरा प्रोटीन. आता प्रोटीन सुद्धा तितकेच गरजेचे आहेत, कारण प्रोटीन्स जे आहेत ते प्रत्येक सेल, आपली कुठलीही पेशी असू देत, म्हणजे ब्लड सेल असतील, मसल असेल, कुठलंही, तर ते बनवण्यासाठी जे स्ट्रक्चर जे असतं ते प्रोटीन्स करतात. त्याचं काम म्हणजे प्रोटीनचं काम. मग प्रोटीन म्हणजे कुठले पदार्थ पाहिजे आहारात? व्हेज नॉनव्हेज दोन्ही सांगा. प्रोटीन्समध्ये व्हेजिटेरियनमध्ये पहिल्यांदा तुम्ही सगळी डेअरी आपण जेव्हा म्हणतो तेव्हा ही सगळी प्रोटीन सोर्स आहे तो. मग दूध, दही, पनीर, चीज हे सगळं त्याच्यात प्रोटीन आहे. त्यामुळे डेअरी पण आपल्या ताटातही असायला हवी. ओके, त्याचं प्रमाण आहारामध्ये. आता जे क्रायटेरिया दिलेले आहेत अकॉर्डिंग टू गाईडलाईन्स. नॉनव्हेज राहिलं आपलं. नॉनव्हेजमध्ये चिकन असेल, मटन असेल, मासे असतील, हे म्हणजे अंड्यांपासून हे पूर्ण सगळंच नॉनव्हेज त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे. हे फर्स्ट क्लास प्रोटीन सोर्स म्हणतात आणि हे व्हेजिटेरियनचे फर्स्ट क्लास प्रोटीन सोर्स. आता आपण जेव्हा सेकंड क्लासला येतो तेव्हा मग आपल्या सगळ्या उसळी आहेत, मूग आहे. मूग हे त्यातल्या त्यात सेकंड क्लासमध्ये चांगलं. मूग आहे, सगळ्यात जास्त प्रोटीन असतं. हा, मसूर आहे, मटकी आहे. येस. तर आपले जे कडधान्य आहेत ते प्रोटीन सोर्स. ओके. आता प्रोटीन्स जेव्हा आपण खातो तेव्हा ते डायरेक्ट शुगरमध्ये जात नाहीत. पहिला त्याचं प्रोडक्ट बनतं अमायनो ऍसिड्स. आता हे जे अमायनो ऍसिड्स आहेत त्याची चेन म्हणजे प्रोटीन असतं आणि हे अमायनो ऍसिड्स प्रत्येक पेशी बनवतात. प्रत्येक कुठलीही पेशी, म्हणजे ते मसल असू दे किंवा काही कुठलीही सेल, ते बनवतात. त्यामुळे प्रोटीन्स हे सेल स्ट्रक्चरसाठी महत्वाचे. पण आता याच आपण अनुषंगाने पुढचा प्रश्न होतो की आता यात म्हणजे मी असं ऐकलेलं आहे बऱ्याच लोकांमध्ये असतं की रात्री प्रोटीन खाऊ नये, ते पचायला जड असतात. म्हणजे या मुद्द्याला केंद्रस्थानी ठेवून आपण मला प्रश्न आहे की रात्रीचं आणि दिवसाचं या जेवणात काही फरक असतो का? किंवा हे जेवताना काय वेगवेगळी काळजी घ्यावी, कशी काळजी घ्यावी? येस. सो इथे फरक हा आहे की प्रोटीन, जसं तुम्ही म्हणालात की हो ते थोडेसे पचायला जड असतात, तर त्याचा अर्थ असा आहे, पचायला जड म्हणजेच ते खूप काळासाठी तुमची सटायटी लेवल ते मेंटेन करतात. सारखी भूक लागत नाही जेव्हा तुम्ही प्रोटीन्स खाता. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही पनीर सकाळी खाल्लं तर किती तुमच्या भुकेनुसार 150-200 ग्रॅम पनीर बुर्जी किंवा काही असं, आणि ते खाल्ल्यानंतर तुम्हाला लगेच 2 तासांनी भूक लागणार नाही. ते सस्टेनेबल राहतं, म्हणजे ते खूप काळासाठी राहतं. म्हणून असं म्हणतात की लगेच डायजेस्ट होणार नाही, रात्रीचं खाऊ नये. पण स्टील इफ आपण सायंटिफिकली बघतो तर तसं काही त्याचा काही एक हार्म किंवा त्याचा काही प्रॉब्लेम होणार नाही, असं काही नाही, आपण खाऊ शकतो. पण मग जेवणात माझा प्रश्न